नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण पाहतो आहोत की आज महिलांचा गौरव दिन आहे. जागी महिलांचे महिला उच्च पदावर गेले आहेत, त्यांनी काहीतरी हासिल केलंय स्वतःसाठी, स्वतःच्या पायावर उभा राहिल्यात. तर त्या इव्हेंट्समध्ये त्यांचा सत्कार होत आहे, त्यांचा आदर होत आहे. सगळीकडे म्हणजे असं चांगलं वातावरण आहे का महिला सक्षम करा. सरकारने बऱ्याचशा योजना काढलेल्या आहेत, जसं महिलांना 50% आरक्षण किंवा बसचे तिकीटमध्ये 50% सूट आहे त्यांना. त्यामुळं मग मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतात. बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे त्यांना सूट दिलेली आहे आणि या बळावर महिलांनी स्वतःला सिद्ध केलं आहे बऱ्याच ठिकाणी की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं, स्वतः शिक्षण घेतलं आहे. आणि पाहायला गेलं तर पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर पुरुषांच्या पुढे जाऊनही महिला काम करायला म्हणजे आता तयार आहेत. तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही शाळा महाविद्यालयांचा जर निकाल पाहिला तर सगळ्यात जास्त निकाल हा म्हणजे मुलींचा असतो. मेरिटमध्ये सुद्धा मुली असतात आणि त्या म्हणजे स्वतःच्या पायावर म्हणजे प्रयत्न करतात की हा आपण काहीतरी पुढे केलं पाहिजे. त्याला त्याची जाणीव आहे, कारण हेच शिक्षण जे आता आपल्याला भेटतं आहे तर ते शिक्षण आपल्या जुन्या काळामध्ये भेटत नव्हतं, कारण महिलांसाठी फक्त चूल आणि मूल फक्त एवढंच तिच्यासाठी मर्यादित होतं. तिने आपले विचार कोणासोबत म्हणजे मांडायचे नाही, तिचं कोणी ऐकून घेत नव्हतं. तिने फक्त मुलांना सांभाळायचं, काम करायचं, नवरं सांगाल ते बोलायचा, म्हणजे बोललं ते ऐकून घ्यायचा, मारहाण करून घ्यायची, ते सगळं सहन करायची. पण आता जेव्हा मुलगी शिकली, तशी सवरली, तशी मग ती स्वतःला म्हणजे तिला डेव्हलप झाली, मग त्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहायची. मग ते अन्याय अत्याचाराला तिने विरोध करायला सुरुवात केली आणि हे सर्व घडते ते त्याच्या मागं कारण आहे सावित्रीबाई फुले यांचं खूप मोठं याच्यामध्ये वाटा आहे की त्यांनी महिलांना शिक्षण देण्याचं काम केलं. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला शिकण्याला प्रोत्साहन दिलं, त्यांना शिकवलं आणि त्यांनीही महिलांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि असे बरेच जण आहेत की त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी योगदान दिलेलं आहे आणि मी त्या सर्वांना प्रथमतः म्हणजे त्यांचं अभिवादन करते, त्यांना धन्यवाद देते की त्यांनी महिलांना शिकण्याची संधी दिली, महिलांना पुढे येण्याची संधी दिली आणि त्यामुळे मग आज महिला स्वतःचं काहीतरी करिअर करू शकतात. मी आज जरी इथं तुमच्यासमोर बोलत आहेत, तुमच्यासमोर म्हणजे माझे मत मांडत आहे, तर त्याच्या मागेही त्यांचंच हे आहे, त्यांचंच योगदान आहे. तर त्यांनी आपल्याला हे म्हणजे खूप 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 मोठा त्यांचा उपकार आहेत आपल्यावर, आपल्या सगळ्या स्त्रियांवर. आणि पुढे जाऊन म्हणायचं जर झालं तर आता आपण पाहतो आहोत की शिक्षणाने महिलांनी बरीचशी प्रगती केली आहे. आता याला म्हणजे पुरावा द्यायची काही गरज नाही. आता तुम्ही पाहता आहेत की आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्या आहेत आणि आता सध्या पदावर असलेल्या राष्ट्रपती पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या सुद्धा एक महिला आहेत. म्हणजे महिला प्रत्येक ठिकाणी आहेत, प्रत्येक ठिकाणी महिला घरामध्ये जशी आपली जबाबदारी सांभाळते तशी ऑफिस कार्यालयामध्ये पण सांभाळू शकते आणि पहिलीही तिला सांभाळता आली असती, पण पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांना जास्त वाव दिला जात नव्हता. त्यामुळे मग तिच्यामध्ये जे गुण आहेत ते ती व्यक्त करू शकत नव्हती. जर ती काही सांगायला लागली तर तू शांत बस, तुला काय कळतंय असं म्हटलं जायचं. त्यामुळे मग महिला म्हणजे स्वतःला कमी समजायची. पण शिक्षणामुळे महिलांना आपले विचार मांडता येतात, आपली प्रगती करता येते, आपलं करिअर करता येतो. तर आता तुम्ही जर विचार केला तर आता ठीक आहे का जुन्या काळातून आता चूल आणि मुलीकडून शिक्षणाकडे आल्या, शिक्षणावरून नोकरीकडे आल्या, पण नोकरीला जर जात असताना ती मनामध्ये भीती लागून राहते घरच्या आईवडिलांना, घरच्यांना, नातेवाईकांना. मुलगी शिकली आहे, आता नोकरीला जाते, मग नोकरीला जायचं म्हटलं, काहीतरी काम करायचं म्हटलं तर ऑफिसला जायचं म्हटलं तर घरातून बाहेर पडावं तर लागणारच आहे. तर मग प्रत्येक काम हे आपण घरी बसून तर करू शकत नाही, ऑफिसला तर जाणं गरजेचं आहे. पण ऑफिसला घरातून बाहेर निघाल्यावर घरच्यांच्या मनामध्ये अशी म्हणजे धगधग सुरू होते की हा मुलगी बाहेर गेली आहे, मग बाहेर तेवढं स्वातंत्र्य नाही आहे, बाहेर तेवढी सुरक्षित नाही आहे की महिला एक चांगल्या प्रकारे बाहेर वावरू शकेल. आपलं म्हणजे तिला म्हणजे अशी भीती असते की कोणी येतं का काय, म्हणजे असं
बऱ्याचशा घटना अशा घडलेल्या आहेत की महिलांना म्हणजे सुरक्षितता अजिबात म्हणजे वाटत नाही आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये तशी अजून परिस्थिती नाही आहे, पण शहरांचा जर विचार केला तर मोठमोठ्या नगरांचा, तर आज सकाळी मुलगी जर कामाला गेली तर घरी येणे म्हणजे घरी ती सुखरूप पोहोचेल याचीही गॅरंटी नसते. पण हे सगळं असं का घडत आहे, का घडत आहे? असा आपला जो भारत देश आहे तर हा संस्कृतीनं नटलेला देश आहे, साधू संतांचा देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. आणि मग त्या देशामध्ये अशा घटना का घडत आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. महिलांना हे 50% आरक्षण भेटून उपयोगाचं नाही. महिलांना 100% जरी आरक्षण भेटलं तरी पण त्यांना सुरक्षितेची हमी दिली पाहिजे, त्यांना सुरक्षा भेटली पाहिजे की आपली बहीण आहे, आपली आई आहे, त्यांना आपण ज्याप्रमाणे स्वातंत्र्य देतो त्यांचा आपण ज्याप्रमाणे आदर करतो, मग त्याप्रमाणे आपण आपल्या म्हणजे जी बाहेर जी महिला दिसतील आपल्या बाहेरच्या परिसरामध्ये त्यांच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपल्या आईच्या दृष्टीने, आपल्या बहिणीच्या दृष्टीने. आपण आजकाल पाहतो की दुसरे म्हणजे मुलगीला म्हणजे काय काय म्हणतात का, मुलगीला पुढे शिकू नका देऊ, मुलगी पुढे जाऊन कुठं सासरी जाणार आहे, नवऱ्याच्या घरी जाणार आहे, मग कशाला उगा शिकवायचं, 10वी 12वी झाली, पास झाली, चांगला नवरा भेटेल तिला आणि मग चांगला नोकरीवाला नवरा भेटला का बास. पण नोकरीवाला नवरा भेटला तरी पण प्रत्येकाची एक इच्छा असते का आपलं हे स्वप्न आहे, आपण हे असं केलं पाहिजे, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं. आपल्याला काही लागलं तर आपल्या दुसऱ्यांना काही मागायची गरज नाही पडली पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या बळावर, स्वतःच्या इच्छेच्या बळावर आपल्याला जे पाहिजे ते आपण घेतलं पाहिजे. पण इथं मुलींना असं म्हणजे शिक्षणाला थोडंफार विरोध केला जातो. पण त्याचं जर मुलांचं शिक्षण असलं तर मुलांच्या शिक्षणाला जास्त करून प्रायोरिटी दिली जाते. म्हणजे मुलगाला जर शिकायची इच्छा नसली तरी पण नाही तू हे क्लास जॉईन कर, तू ते क्लास जॉईन कर, तू इथे बिझनेसमध्ये पैसे गुंतव, तिथे पैसेमध्ये गुंतव. पण मुलीला तेवढं म्हणजे मुलींवर तेवढा विश्वास पण ठेवला जात नाही का हा मुलगी करू शकते. पण ती करू शकते, मुलगी सगळं काही करू शकते. पण लहानपणापासून तिला म्हणजे तसं वातावरण असलं पाहिजे का तू मुलगी आहे, तू कमी नाही आहे, तू जास्त आहे, तू काहीतरी करू शकते.